25 रुपये इनामाची कुस्ती लागली आखाड्यामध्ये. एवढ्या 3 कुस्त्या राहू द्या, परत घ्या एक कुस्ती, त्याच्यावरती ताबा ठेवा. वस्ताचं नाव विसरलं काय अर्धच म्हणला. आणि घर पोहऱ्यावरती पहिली पाडणाऱ्या वस्तादाला कधीच विसरायचं नसतं. गुरुदेव ब्रह्मा गुरुदेव विष्णू गुरुदेव महेश्वरा. त्या वस्तादाने खऱ्या अर्थाने पाट्यापासून आपला प्रपंच सोडून किंवा मुलांसाठी वेळ देतात आणि तेव्हा कुठतरी पैलवान होता तो. हो वा मोळी गावाची पकड केली अभिनव सुंदर. हो मोळी आणि मोळी गाव ते अभिनव महादेव सरांचा पुत्र आहे मला वाटतं, बरोबर आहे का. आणि चांगल्या पहिल्यावरती विजय मिळवला. मोळी गाव ही खासियत योगेश्वर दत्तची. 2012 साली ज्याने ब्रांज पदक या भारताला मिळवून दिलं त्याचं नाव योगेश्वर दत्त. मोळी गावावरती सलग गुण घेतले आणि भारताला ब्रांज पदक मिळवून दिलं. भारताचा तिरंगा वरती फडकवला गेला, राष्ट्रगीत गायलं गेलं. तुमची माझी छाती अभिमानाने फुलली. खरं तर धन्यवादास पात्र हो. वस्तादचा पट्टा आवडता पट्टा विजय झाला. 10 डावरते या ठिकाणी. सोहम शिंदे हातवरती करा वा शिंदे आणि ओम आतुळे गोळेगाव 400 रुपयांची कुस्ती पाहायला लागते. निकाली कुस्ती कुस्ता वादळापुरीची शांतता आणि कुस्ती मैदानला आखाड्यामध्ये 2,500. हो 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 बॅक थ्रो मारण्याचे पोझिशन होती पण हुकले. बॅक थ्रो डायरेक्ट 5 गुणाची पोझिशन आहे पण ती हुकलेली आहे. डाव प्रतिडाव हो लखपती आणि पंचांचा निर्णय. विद्यमान आमदार नाराबा बदलाचा पट्टा उजो छावाचा टाळ्या करायची जाते यासाठी. आणि रोज ते कुस्ती मैदान जोडायचं काम खरं तर आतमध्ये पेलून आतमध्ये तानाजी आबा धोळ यांच्याकडून 100 पैलवान आलेला त्या वागीकरांनी माझे बक्षीस बोलला. महिला कुस्तीपटू आपल्या मैदानात आले. प्रतीक्षा साळुंके रावसाहेब पट्टा तिकडा एका प्रतीक्षा साळुंके जर मागते. प्रतीक्षा साळुंके स्टेट लेवलला तुझ्या वजन गटात सुवर्णपदक विजेते आहे. सागर काकडा जीवन विरुद्ध सूर्या मिळाले काठी 1,500 रुपये कुस्ती होण्यासाठी 1,500 रुपये कुस्ती लागते. 500 रुपये इनामावर कुस्ती लागते. सागर जरा हातवरती करा. उंचीला कमी असलेला विद्यमान आमदार नाराबा बदलाचा पट्टा जीवचा आखाड्यातला पंचांचा निर्णय. विद्यमान आमदार नाराबा बदलाचा पट्टा तिकडे विजय झाला. काकडी पैलवान काही सेकंदात कुस्ती केली. आता चांगल्या कुस्त्या आखाड्यामध्ये सुरू झालेत.
ट्रॅक्टरवाले आप ट्रॅक्टर घेऊन या मैदानात. मैदान निवड झाले, थोडं राऊंड मारून घ्या. सिंगल पा एकेरी पद काढण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला हे मी होतो शेत संघ शेताला मी वडापाव सांगितलं शुभम बाबू हिंगणे विरुद्ध केशव चव्हाण वाशिंदे. 500 रुपयाला कुस्ती लागली अण्णांच्या हातातील. एवढी कुस्ती झाल्यावर मैदान जरा थोडस रोखू द्या. निवड झालं, एखाद्याचा हातापायाला लागेल. हातापायाला जर लागलं तर कुस्तीतलं कायमस्वरूपाची दुखापत झाल्यावर कुस्ती सोडून द्यावी लागते. म्हणून खऱ्या अर्थाने यात्रा कमिटीने खूप चांगली सोय केलेली आहे. मैदानात पाणी मारले, तांबडी माती आणलेले, ट्रॅक्टर. खरं तर या ठिकाणी मैदान खोदायसाठी ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे. कौतुकास पात्र यात्रा कमिटी आणि कुस्ती कमिटी व गावकरी. एवढ्या कुस्त्या होऊ द्या, एवढ्या 2-3 कुस्त्या होऊ द्या. थांबा, कुस्ती होऊ द्या, मग ट्रॅक्टर उद्या जरा 2 मिनिटं थांबा. तीन कुस्त्या आखाड्यामध्ये चालू आहे. एक आखीव आणि रेखीव असं कुस्ती मैदान. हिंगडे म्हणतात वंशाबत्ताचा पट्टा विजय झाला तिकडं. आता काही कुस्त्या जोडल्यात, त्यातल्या एखादी कुस्ती घ्या आतमध्ये, लगेच सांगा काढायला कपडे. मोठ्या काही कुस्त्या जोडलेल्या आहेत. पोस्टरवरती बऱ्याच कुस्त्या जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रातले अव्वल दर्जाचे पैलवान आज आपल्या वाशिंदच्या कुस्ती मैदानाला लढणार आहे. आदम शेख यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आणलंय. कुठे आदम शेख कुस्ती देण्यात दाखला. वा, माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्री बद्दल मला आदम शेख यांनी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी आपलं स्वतःचा धन्यवाद आहे. माझ्या वाणीचं कौतुक केलं. आणि एक तगडी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. हा पृथ्वीराज जाधव इंदापूर आणि अर्जुन बोत्रे राजूरचा पैलवान. एक तगडी कुस्ती आखाड्यामध्ये आहे. छोट्यातली एक महान कुस्ती आहे. दोघंही तोलून म्हणून बघा, वजनाला सारख्या आहेत, उंचीला बी सारख्या आहे. दोघांना सद्गुरू भेटलेले आहे. एक धोत्रे पैलवान राजुरीचा आपल्या शिवगडीचा पैलवान आहे. तर हा दुसरा पृथ्वीराज जाधव वांगीनगर 2चा पैलवान आहे. इंदापूरला सराव करतो मार्केट आखाड्यात. याला कुस्तीगोत मारतो मार्केट सरांकडे. अशी कुस्ती आखाड्यामध्ये लागलेली आहे. आणि या कुस्ती मैदानासाठी ज्याची कुस्ती आपण 31,000 रुपयावरती जोडलेली आहे. अजिंक्य गायकवाड भारत विद्यमान आमदार दादाबाब पाटीलचा पट्टा झेलचा वैंका डोकेवर आज लढण्यासाठी आलेला आहे. पोस्टरवरती घेतली कुस्ती आहे. त्यात जाधव पैलवानने धोत्रेचा छोट्यातले आणि तिथंच पक्कळ घिस्सा मारण्याची पोझिशन होते.
अजिंक्य राणे तर अजिंक्य तेवढ्याच तडफेचा तो धोत्रे पैलवान आणि मानेचा कस पंचांचा निर्णय शाबासा यावेळेस कुस्तीतच मारुती मार्कडसराचा पट्टा तिकडे विजय झाला छोटा मल्ला आणि तिकडं मार्कर पैलवान विजयी झाला. विकास पाटील जेल विकास पाटील जेर आणि हा बोराटे पैलवान मार्कडा खडा इंदापूर निखिल बोराटे. आणि ते कुस्ती लागते डबल को महाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते त्या बोराटेची कुस्ती लागते आणि त्या कुस्तीला पंच सरपंच का ठीक आहे. आणि अजिंक्य गायकवाड आणि ओंकार ढुके हात या. अजिंक्य गायकवाड आणि ओंकार ढुके कपडे काढून हात या. कुस्तीला प्रारंभ होतोय मध्ये का आणि त्या कुस्ती ती कुस्ती जर निकाली झाली तर त्या कुस्तीचे सरपंच आणि गावचे सरपंच यांच्याकडून त्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. दोन्ही सरपंच नाही एकच दोन्ही पद वादळापूर्वीची शांतता आली कुस्ती मैदानला. कुस्तीचा सीझन चालू आहे सध्या. रोज गावोगाव मैदान आहे. आजही बरीच मैदान आहे. इंदापूरच्या बिजवडीच्या सहकारी साखर कारखान्यावरती कुस्ती मैदान आहे. इथं मदानवाडीला कुस्ती मैदान आहे चांगलं मोठं. आज आपल्या वाशिंब्याला मैदान आहे. कुलडोळी तालुक्यात काही मैदान आहे. असे अनेक कुस्ती मैदान आज हनुमान जयंती आणि काल भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आज काही घेतली जातात. काल काही ठिकाणी झाली. दररोज कुस्ती मैदान आहे. दररोज स्पर्धा आणि या अशा स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल या कुस्ती मैदानाला टिकायचं असेल तर कुस्ती आणि भेनात याच्याशिवाय पर्याय नाही. तात्पुरता पैलवान होऊन चालत नाही. कसावं लागतंय गाव गाळावं लागतोय. निखिल बोराटे दोन्ही पायाला निकॅप लावल्याला मार्कड आखाड्याला सराव करतो. लाल चटी परिधान केलेली आहे. तर तो पलीकडच्या बाजूला उजव्या पायाला निकॅप लावलेला विकास पाटील गोरा घुमटा खणखणीत तब्येतीचा विद्यमान आमदार नारायणबाबा पडलाचा पटा जोरला सराव करतो. आणि सिंगल पट काढण्याचा प्रयत्न होता तो विकास पाटीलचा पण हुडकावला. हो छडीटा बघूया काय घडतंय का. हो हलगी बाजार जरा माग सारखा चिपाटी होईल आपली. दोन्ही लढाई म्हणलाय. कल्याणी झळ महिला कुस्तीपटू आहे. तिला जोड मागते. सायली करचे दोघींना जोड पाहिजे. महिला कुस्तीपटू आहे. कल्याण झोळ आपल्या महादेव जोळ सरांची कन्या आहे. तिच्या वजन गटात 30 सुवर्ण पदक गोल्डन मेडल आहे. हा चला चालू करा. कुस्तीला पंच सरपंच आहेत. गावगाड्याचा चांगला अनुभव आहे त्यांना आणि कुस्तीचा बी अनुभव आहे. कल्याणी जोळ जरा हात वरती कर का. महादेव जोळ सरांची कन्या आहे. आणि सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो महिला विभागामध्ये तिच्या वजन गटामध्ये ती महाराष्ट्राला चॅम्पियन ठरली. आपल्या गावचं भूषण आहे. जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कल्याणी जरा मध्ये अभिवादन कर सगळ्यांना. अहो मी प्रत्येक स्पर्धेला हजर असतो.
प्राध्यापक शरद झोळ सर बोलतोय आणि कल्याणी सारखी झोळ नावाची मुलगी आहे ना, माझ्या खरं तर छाती खऱ्या अभिमानाला फुलते. माझं कुणीतरी आहे, माझ्या भागातलं कोणी आहे, माझ्या गावचं आहे, माझ्या घरातलं आहे. म्हणून खरं तर कल्याणीसाठी डोळ्या खरं टाळ्या वाजवा. आणि तिचे पिताश्री महादेव झोळ सर हे सुद्धा कायमस्वरूपी मैदानला आणि स्पर्धेला हजर असतात. हा अभिमान आणि हा स्वाभिमान आहे तो आपल्या वाशिंबेकरांचा. तिला कसं अहो करमाळा तालुक्यामध्ये हे छोटस गाव नदीच्या कडेला असणार पाण्यात गेले पहिले मंदिर. ते पहिले मंदिरही मला आठवत आहे. मी लहानपणी यायचो सायकलवरती वडिलांबरोबर. आणि आज ही यात्रा कमिटी एवढं मोठं कुस्ती मैदान घेते पश्चिम महाराष्ट्रातलं एक चांगलं मैदान. म्हणून आपल्या या श्री भैरवनाथ यात्रा कमिटीचं एक कुस्ती मैदान प्राध्यापक रामदास झोळ सर उपस्थित आहेत. आज त्यांचं एक कुस्ती मैदान हे स्वागत करतोय. गाव असलं तरी पण खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र मंडळी आहेत. बरेच वस्ताद मंडळी समोरच्या बाजूला दिसतात. अनगड हिऱ्यावरती पैलू पाडणारे वस्ताद. मी अनगड हिरा म्हणतो. अरे चिखलाचा गोळा ताब्यात दिला असतो त्याच्या पालकाने त्या वस्तादाच्या आणि त्याच्यावर ते पहिलं पाडायचं काम. त्याला डाव प्रतिडाव कुस्ती मेहनत खुराक जे काही जायचं ते सगळं वस्तादाच्या हातात असतं आणि मग तो पैलवान घडवला जातो. एकेरी पट काढला पण तो धुडकावला पाटील पैलवानने. सचिन काळे सोगाव हातवरती करा. सचिन काळे विरुद्ध सोमनाथ पाटील इंदापूर 1000 रुपयाची साठी भगवानांना जात देईल. काहीतरी करा पैलवान. बोराटे पैलवान पाटील पैलवान. बराच वेळ झाला कुस्ती चालू. कुस्ती गतिमान करा. डाव प्रति डावाची उदाहरण करायचे. खऱ्या स्थितीमध्ये काही करता येते. डाक मारता येते. एक चाक मारता येते. काय जे काही करता येईल तुम्हाला. छडी टांग मारता येते. ताबा घ्या बगल टोप घ्या पाठीमागे जावा. अनेक डाव कुस्तीमध्ये डावाला प्रतिडाव आहे. अनिकेत तापरे वाशिंबेचा पैलवान आणि शाहरुख शेख कोर्टीचा पैलवान 4000 रुपये इनामावरती आले. तानाजीबाबांच्या हाताला असणारी कुस्ती. सर अनिकेत तापरे काका पवार सराव करतोय. पुणे वाशिंबे गावचा म्हणलाय अनिकेत तापरे. शाबास आहे. आणि माझे बंधू माननीय महादेव झोळ सर यांनी माझ्या वाणीचं कौतुक करून मला 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. आणि मला वाटतं महादेव झोळ सर आपण अभिनव कुस्ती केंद्र काढलं आणि यावर्षी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची तारीख काय आपली ठरली 20 एप्रिल पासून या ग्रामीण भागामध्ये वाशिंब्यामध्ये अभिनव कुस्ती केंद्रामध्ये उन्हाळी प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे. महादेव झोळ सर या ठिकाणी जाहीर करतायत. जे काही नवोदित मल्ल आहेत त्या नवोदित मल्लांनी खरं तर लाभ घ्यावा. हीच खऱ्या अर्थाने सरांचा या ठिकाणी अट्टास आहे. आपल्या भागातली मुलं पैलवान झाली पाहिजे म्हणून अट्टास आहे. महादेव झोळ सरांचं खरं तर मनापासून कौतुक आहे. अनेक तगडी कुस्ती पोस्टरवरची येते. ती कुस्ती अजिंक्य गायकवाड महाराज चॅम्पियन. अनिकेत तापरे आणि कुस्ती विजय झाला. वाशिंबे गावचा मल्ल काका पवारला सराव करतो. अनिकेत तापरे विजय झालेला आहे. अभिनंदन अनिकेत खूप खूप अभिनंदन. वाशिंबे गावचा मल्ल अनिकेत तापरे या ठिकाणी विजय झाला आहे. श्रीकांत घवाडे महाराज चॅम्पियन. तर हा सुमित पुढे पुण्याला सराव करतो हनुमान आखाड्याला. महेश मगर यांच्याकडून 500 रुपये. शैलेश भाईकडून 500 रुपये. 200 रुपये अशी यांच्याकडून 100 रुपये. अनिकेत तापरे बक्षिसाची खैरात. तानाला झोळ यांच्याकडून मी 100 रुपये. आदम शेख यांच्याकडून बक्षीस. बापूसाहेब मगर यांच्याकडून बक्षीस आहे. शाहू तापरे बक्षीस घे.
त्या कोपऱ्यात बक्षीस चालू आहे. हो, एक पोस्टरवरची कुस्ती लागते. हा खेळ रेखीव तब्येतीचा श्रीकांत गावाने हात वरती करे निळी चड्डी प्रदान केलेला आणि चालू वर्षी झालं ना शिंदे साहेब, चालू वर्षी झालेल्या अधिवेशनाच्या स्पर्धेमध्ये या श्रीकांत गव्हाणे खूप चांगल्या पल्ल्यावरती विजय मिळवले आणि खऱ्या अर्थाने विजय खेचून आणला. आज टक्कर आहे सुमित डोळे बरोबर. आज सुमित मागे सरकू नका. किरणजय 500 रुपये कुस्तीमध्ये करा. पोस्टरवरची कुस्ती 5 नंबरची कुस्ती आखाड्यात सुरू होते. मध्ये घ्या अतुल सरोदे कोल्हापूर विरुद्ध अनिकेत जाधव करमाळा. 2500 रुपये कुस्ती लागते बघण्यासाठी. अतुल सरोदे हात वरती करा. अनिकेत जाधव अण्णांसाठी कुस्ती 2500 रुपये रकमेची. आणि माझ्या वाणीचं कौतुक करून अमोल भोंग यांच्याकडूनही मला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आज पात्र आहे. एक तगडी कुस्ती आखाड्यामध्ये डोळेपुढे कुस्ती जाग्यावर करायची, पाहायचं नाही. गव्हाणे आंतरराष्ट्रीय संकुलला सराव करतो आणि ताबा घेतला. किरण जोळ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस तापरे पैलवानला. डोळे मिटू नका, काही वेळ सांगता येत नाही. श्रीकांत खवाने ताबा घेतला त्या डोळेपुढेचा. राजूरचे सरपंच त्या कुस्तीला सरपंच आहे. ज्ञान देवतेचं काम करणारी सगळे पंचमंडळी आखाड्यामध्ये अनुभव सिद्ध यात्रा कमिटीने पंच म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. सरपंचाच्या समोरची जी कुस्ती आहे ना, बराच वेळ चालू आहे. त्या कुस्तीला बोराटे आणि पाटील पैलवान कुस्ती सोडून ला. सरपंच मध्ये त्यांना 5 मिनिटाचा वेळ द्या. बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे. दोघांच्या घामाचा चिखल अंगामध्ये झालेला आहे. 5 मिनिट येते घ्या, मध्ये घ्या. 5 मिनिट आपल्या कुस्तीसाठी दिलेत पैलवान पाटील आणि पलीकडे बोराटे. एक चाकची पोझिशन तिकडे घवाने पैलवानची आणि तिथेच नागपट्टे. हो, 5 मिनिट समोरच्या कुस्तीसाठी दिलेले आहेत. त्या कुस्तीला या गावचे सरपंच प्रताप झोळ कुस्तीसाठी पंच आहे आणि माझ्या माहितीसाठी कुस्तीसाठी बराच वेळ देतात. प्रत्येक कुस्ती मैदानाला उपस्थिती, अधिवेशनाला उपस्थिती, एवढे कुस्तीला बांधली गेलेली ही मंडळी आहे. चालू वर्षी वाघोलीला कुस्ती मैदान महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पडल्या गेल्या आणि त्या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी खरं तर हेमंतराव पाटील काटी एकाच चांगल्या पालनात विजय मिळवला. सिंगल पटकांना ताबा घेतला. तिथं मानेचा कोस आणि निकाल. कुस्तीचा निकाल लावला त्या मानेच्या कसावरच्या धावावरती. ज्याने बघितलं त्याला कुस्ती दिसली, ज्याने नाही बघितलं त्याला काही दिसलं नाही. म्हणून डोळ्याच्या पारनं फिरणाऱ्या कुस्त्या म्हणतोय आम्ही. सर, आपल्या दोघांच्या कुस्तीने एवढंच कौतुक करून या गावचे सरपंच तानाजी बापू झोळ यांनी तुम्हाला 200 रुपये, मला 200 रुपये बक्षीस. त्यांचं या ठिकाणी आमच्या वतीने आभार. बापूंचा मनापासून धन्यवाद आहे. आयुष जाधव करमाळा, केशव चव्हाण अफसर तात्याचा पोरगा लढायला लागला. आखाड्यामध्ये करमाळ्याचा महाराज चॅम्पियन
अफसर तात्या जाधव एकेकाळचे महान मल्ल दरवर्षी आपल्या कुस्ती मैदानासाठी आवर्जून येतात. आज आपल्या स्वतःच्या पट्ट्याला मुलाला घेऊन आलेले आहेत. या कुस्ती मैदानासाठी आपल्या गाव तालुक्याचे मंत्री सन्माननीय आदमभाई शेख यांचं या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत हल्ले त्यांनी एक महाराष्ट्र केसरी घडवला. सन्माननीय मला समीर शेख आता जे नवरी समीर शेख यांचे चुलते बालाजी शेख यांचे वडील सन्माननीय आदमभाई यांचं या ठिकाणी आपण त्यांचं सहर्ष स्वागत. अनेक तगडी कुस्ती आहे. जगदाळे महाराज चॅम्पियन कंदर उमेश काका इंगळेचा पट्टा तर महाराज चॅम्पियन किरण जाधव भाबरी सर्व मान्यवरांचा सुभाष दे. हो वेगळंच काळे कपडे काढून या ताबडतोब. या ठिकाणी जय सर्व माझ्या कमिटीला बक्षीस म्हणून सन्माननीय रामदास मित्र मंडळ देवेगाव यांच्याकडून दोघांनाही 100 बक्षीस आहेत. त्यांचं या ठिकाणी आभार सर. धन्यवाद आहे. एक तगडी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. कुस्ती कशी रचना दत्ता सडे महाराज चॅम्पियन यांनी दिलेला आहे. दोघंही अनुभव सिद्ध आहे. एक किरण जाधव भारत जाधव असतातचा पट्टा करमाळ्याचा तर हा दुसरा अमित जगदाळे उमेश काका इंगळेचा पट्टा कंदरचा. अशी कुस्ती लागते आणि 1 नंबरला लढणारा पैलवान महाराज चॅम्पियन श्रीनिवास पात्रोड पुढे आखाड्यामध्ये आलेला आहे जनता जनार्दनाचं दर्शन घेण्यासाठी. सर आपल्या दोघांच्या कुस्ती श्री कुमार भाऊ यांच्याकडून 200 रुपये तुम्हाला 200 रुपयाला बक्षीस द्या. कुमार भाऊ यांचं विशेष आमच्याकडून दोघांच्या वतीने आभार. या कुस्ती मैदानासाठी कुणाल भांगे मेसिटेपन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सोलापूर यांचं या ठिकाणी आगमन त्यांचं झाला. आम्ही जगदाळे त्याचं नाव उंचीला पुरा असणारा कंदरला सराव करणारा 1 नंबरचे पैलवान श्रीनिवास पात्रोड हनुमान आखाडा आणि मामा तरंगे आलेत का? चला ताबडतोब कपडे काढून या. लगेच आपली कुस्ती लागणार आहे. चला 1 नंबरचे पैलवान कपडे काढून या. यात्रा कंपनी नेमलेल्या एक तगडी कुस्ती आखाड्यामध्ये सुरू होत्या. 2 नंबरची कुस्ती. 1 नंबरचे पैलवान या ताबडतोब आता श्रीनिवास पात्रोड मामा तरंगे ताबडतोब या लघु चड्डे करून 2 नंबरची कुस्ती आहे या आखाड्यामधली. एक तगडी कुस्ती. आता या कुस्तीचं आराध्य दैवत एकदा बजरंग बलीचा जयघोष करू. हात वरती करून सर्वांनी बजरंग बलीचा जयघोष करायचा, नाही तर पुढच्या जन्मात बजरंग बली आपल्याला हातच देणार नाही. आणि तोंडाने जरा जयघोष करा तर मुक्त करेल, मुक्त पुढच्या जन्मी. बोलो बजरंग बली की जय, बोलो बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. डुमडुमले सगळे वाशिंबेकर नगरी. अवघा रंगे कदला रंगे रंगेला श्रीरंग. आणि म्हणूनच आत्ताच होता श्री भैरवनाथ यात्रा कमिटीचा आपल्या गावचं मैदान अहो चारी बाजूने फुल भरलं. आज अनेक ठिकाणी कुस्त्याची मैदान आहे. 5-6 ठिकाणी मैदान मी आता सांगितली.
पण आपलं मैदान चारी बाजूने फुल पब्लिकने भरलेलं आहे. हजारो डोळे कुस्ती शौकीनांकडे रोखलेले आहे. आणि शेवटची कुस्ती यानंतर गदेची कुस्ती आहे. शैलेश भैया झोळ यांनी गदा ठेवलेल्या त्या कुस्तीसाठी. आणि कुस्त्या जोडण्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा करा. शैलेश भैया हात वरती करा. शैलेश भैया झोळ वाशिम बॅचे आहे. माझ्या संपर्कात रोज आहेत. महिना झालं आमच्या आपल्या गावचं मैदान यशस्वी करायचंय सर. आणि म्हणून अशा काटा कुस्त्या जोडायचं काम केलं त्या अनुभव सिद्ध माणसाने. खरं तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या शैलेश भैयासाठी. आणि एवढं देखणं मैदान आपल्या गावचं मैदान खऱ्या अर्थाने करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. आणि त्याचबरोबर ज्याने फुल ना फुलाची पाकळी म्हणून वर्गणी दिली अशा वर्गणी धारकांचं. आणि इथं माझ्या साईडला बसले सगळे या कुस्तीसाठी निकाली झाले धोळ सरांच्या हस्ते. धोळ सरांकडून 2000 बक्षीस या कुस्तीसाठी निकाली करीन तो पहिला. समोरची कुस्तीवर निकाली झाली तेजस आणि अभिची. तर त्या कुस्तीसाठी प्राध्यापक रामदास झोळसर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लाभले. 2000 रुपयाचं बक्षीस लागलंय. वा, माझ्याकडून एक शून्य कमी होतोय काय? हो, कुस्ती करा पहिला. त्या अभिने ताबा घेतलेला तेजस काळेचा. बघूया काय घडतंय का. दोघे अनुभवी आहेत. राजेश्री शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने कुस्ती या कुस्तीला राजाश्रय दिला. आणि त्यांचं म्हणणं आहे पहिली संपत्ती शरीर संपत्ती. अहो, शरीर मजबूत असायला हवं. नाहीतर 50 लाखाची गाडी घेतली आणि कमरेत बसायला येणार उपयोग काय. म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर निरोगी आणि निकोप असायला हवं. राजेश्री शाहू महाराजांनी घालून दिलेली ही एक परंपरा आहे. आपण त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती. पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. अहो, मुलगा काय करतोय, मुलगा किती वाजता घरी येतोय याचं भान प्रत्येक पालकाला असावं लागतं. जर 1000 एकराची जमीन असेल, मोठी कंपनी असेल, पण पोरगा जर घरी येताना पायात पाय ओतून घरी येत असेल तर त्या संपत्तीला काही उपयोग नाही. बरोबर आहे का. आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती. मी म्हणत नाही तुम्ही एवढे एकर घ्या आणि तेवढे एकर घ्या, पण तिसरं महत्व दिलंय भौतिक संपत्तीला. पण आम्ही महत्व देतो पहिलं भौतिक संपत्तीला. म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधना म्हणतो. त्यासाठी आत्ताच आहे यात्रा कमिटीचा. पैलवान पंचांचा निर्णय मान्य करा आणि कुस्ती करा. आधी पहिलवा हे बघा, पंचांचा निर्णय मान्य करावा लागतो. पंच हा निपक्षपातीपणे काम करतो. त्याच्या डोळ्याला पट्टी बांधले न्यायदेवतेचं काम करणं. न्यायदेवतेचं काम करत असताना डोळ्याला पट्टी हातामध्ये तराजू आहे. हा माझा नाही, हा तुझा नाही. ज्याचा विजय त्याला दान केला जातो. म्हणून निपक्षपातीपणे काम करणारी पंचमंडळी आपल्या कुस्ती मैदानाला गेली बराच वेळ झाला लाभलेले आहेत. आणि अप्सर जाधव महाराष्ट्र स्वतः कुस्तीतले दर्जे स्वतःचे कुस्ती केंद्र चालवत आहे. आणि या 2 नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून ते लाभलेले आहे. कौतुकास पात्र आहे. मानेवरती घुटना ठेवलेला आहे. बघूया काय घडतंय का. डोळे मिटवू नका. हलगी शेवटचा चान्स आहे. एकदा कपडे मारायची, चांगला हलगीवाला उठवा. सर, तुमच्या वाणीचं कौतुक कर. नितीन बोबडे यांच्याकडून 200 रुपये पारदेशी मला ऑनलाईन आलेला आहे. तुमच्या वाणीचं कौतुक केलंय नितीन बोबडे यांच्याकडून. धन्यवाद पात्र आहे. झोळ सर बोलतोय आज असं एक देखणं मैदान.
सभासा हलगी बाजार बसत राहता शेवटचे पैलवान चला ताबडतोब आतमध्ये कुस्ती लावून घ्यायची आपली यात्रा कमिटीकडून सूचना आलेल्या आहे. मामा तरंगे, श्रीनिवास पात्रोट, चला ताबडतोब. आम्ही नवरे ताबा घेतला इकडं तेजस काळेचा आणि काही घडलं नाही. काही होऊ शकत. डाव हे दुधारी शस्त्र आहे. ज्याला लाभलं त्यालाच लाभलं. मानेचा खस त्या अभिनवरीने काढलेला आहे. हे तेजस काळे त्याच्यातून बचाव करण्याचा प्रयत्न. पंच अक्षरता त्या ठिकाणी. हो, पंचांचा निर्णय आणि अभिनवरी काठीचा पैलवान करमाळा तालुक्यातला रामायला विजय झाला. एक पुणे कन्या पुत्र तिचे साथी होते पुत्र स्वतः पुरी नक्की झेंडा बंगला तुम्हाला आलेला आहे. गौतम सुंदर विनंती आपल्या भयाला बोलायचं.